आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा तालुक्यातील मौजे कानडखेडा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। कानडखेडा येथील सरपंच सुमनबाई मारुतराव बखाल यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आलं। दुपारनंतर समस्त गावकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तर सायंकाळी भावपूर्ण अशा वातावरणात डीजेच्या तालावर ठेकादर संपूर्ण गावभर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक शांततेत पार पडली। तर यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजमुले यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता। तर जयंतीच्या निमित्ताने 31 मे 2024 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 52 ते 53 लोकांनी रक्तदान करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे। याप्रसंगी प्रताप बखाल यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा उजाळा करत त्यांच्या आदर्श राज्यकर्ते म्हणून या देशात चांगली व्यवस्था निर्माण करण्याचं महान काम त्यांनी केलं। त्यांच्या कार्याचा विचारांचा आदर्श घ्यावा असं आवाहनसुद्धा प्रताप बखाल यांनी केले। तर याप्रसंगी गावातील सर्वच मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी, बालक बालिका, तरुण तरुणी, वयोवृद्ध यांनी मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। आम्ही दरवर्षी 6 तारखेला गावामध्ये जयंती काढत असतो अहिल्यादेवींची। तत्पूर्वी आम्ही 31 मे 2024ला अहिल्यादेवींची जयंती साजरी केली। त्या जयंती साजरी करण्याची एक आमची कार्यपद्धती अशी होती, आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं। रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 52 ते 53 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। तसेच आम्ही वृक्ष लागवडीचाही कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि ते 2 कार्यक्रम केल्याच्या नंतर दरवर्षीप्रमाणे 6 जूनला आमची एक गावात छोटेखानी मिरवणूक निघत असते। आज ते मिरवणूक संपन्न झालेली आहे। अतिशय शांततेच्या वातावरणात आमची मिरवणूक निघाली आणि संपन्न झाली। तत्पूर्वी अहिल्यादेवीची जयंती का करावी, कशामुळे करावी आणि त्याच्यातून आपण काय बोध घ्यावा या गोष्टीवर बऱ्याच लोकांना प्रबोधन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर बोलवले होते 31 तारखेला। तर त्या लोकांनी बऱ्याच काही मौल्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि गावकऱ्यांनाही अशीच विनंती आहे की बाबा अहिल्यादेवी म्हणजे काय। अहिल्यादेवींनी एक न्यायव्यवस्थेचं प्रचलन पाडलं होतं। न्यायव्यवस्थेत त्या एवढ्या म्हणजे भयानक होत्या की त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा न्यायदानातून शिक्षा दिलेली होती। तर अशा थोर महिला नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आमच्या अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा। आणि भरपूर आता या म्हणजे जसं आपण डिजिटल युग म्हणतो, या डिजिटल युगामध्ये बऱ्याच लोकांना अहिल्यादेवीचं ज्ञान आत्मसान करून बऱ्याच आपले काही व्यसनं असतील ते सोडावे किंवा अधिक ज्या जगाला चांगल्या गोष्टी असतात त्या आत्मसात कराव्या। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व आपल्या गावकरी आणि नागरिकांना अहिल्यादेवीच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।